आहोत न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय आहे. सो त्याआधी आपण एक ॲक्टिव्हिटी परफॉर्म करूया. टेक अ प्लास्टिक बोट अँड मेक अ होल ॲट इट्स रेअर एंड. सो तुम्ही एक प्लास्टिक बोट घेतली आणि त्याच्या रेअर एंडला एक होल बनवला. सो टेक अ इन्फ्लेटेड बलून. सो इन्फ्लेट अ बलून अँड फिक्स इट ऑन द होल in the boat. Release the boat in the water. What happens to the boat as the air in the balloon escapes slowly and why? So तुम्ही एक बलून फिट केला. सो तुम्ही काय ऑब्झर्व केलं? The boat starts to move. So we have learned about a force and its effect on an object through Newton's first and second law of motion. सो न्यूटन फर्स्ट अँड सेकंड लॉमध्ये आपण काय बघितलं होतं? फोर्स बघितलं होतं अँड ऑब्जेक्टवरती त्याचा इफेक्ट काय असतो ते बघितलं होतं. हावेवर इन नेचर फोर्स कॅनॉट ॲक्ट अलोन. सो फोर्स इट इज अ रेसिप्रोकल ॲक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स अँड फोर्सेस दे आर ऑलवेज अप्लाइड इन पेअर्स. सो फोर्स कधी एकटा अलोन नाही ॲक्ट होत, ते नेहमी पेअर्समध्ये ॲक्ट होतात. म्हणजे काय? वेन वन ऑब्जेक्ट अप्लाइज अ फोर्स ऑन द अदर ऑब्जेक्ट, the latter object also simultaneously applies a force on the former object. मीन्स समजा दोन बॉल्स एकमेकांना स्ट्राईक करत आहेत. सो फर्स्ट बॉलने फोर्स अप्लाय केला ऑन द सेकंड बॉल. सो सेकंड बॉलसुद्धा काही ना काहीतरी फोर्स अप्लाय करेल ऑन द फर्स्ट बॉल. सो द फोर्सेस बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स दे आर ऑलवेज इक्वल अँड ऑपोजिट. सो दिस आयडिया इज एक्सप्रेस इन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. सो द फोर्स अप्लाय बाय द फर्स्ट ऑब्जेक्ट त्याला आपण म्हणतो ॲक्शन फोर्स, आणि जो दुसरा ऑब्जेक्ट सेकंड ऑब्जेक्ट जो फोर्स अप्लाय करतो फर्स्टवरती त्याला आपण बोलतो रिॲक्शन फोर्स. सो ऑब्जेक्ट वन, ऑब्जेक्ट टू, ऑब्जेक्ट वन जो फोर्स अप्लाय करतो आणि ऑब्जेक्ट टू त्याला आपण म्हणतो ॲक्शन फोर्स, आणि ऑब्जेक्ट टू जो अप्लाय करतो आणि ऑब्जेक्ट वन त्याला आपण म्हणतो रिॲक्शन फोर्स. सो न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय स्टेट करतं? एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज ॲन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. मीन्स प्रत्येक ॲक्शनला एक इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन असतं. सो ॲक्शन आणि रिॲक्शन दे आर द टर्म्स दॅट एक्सप्रेस फोर्स. सो मेनली एक ॲक्शन फोर्स म्हणजे काय? ते फोर्स आहे. सो दीज फोर्सेस ॲक्ट इन पेअर्स. सो वन फोर्स कॅनॉट एक्झिस्ट बाय इटसेल्फ. मीन्स फक्त ॲक्शन झालं आणि रिॲक्शन नाही झालं असं नाही होऊ शकत, किंवा फक्त रिॲक्शन झालं आणि ॲक्शनच नाही झालं तर असं नाही होऊ शकत. सो ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस दे ॲक्ट सायमल्टेनियसली. ऑल्सो एक गोष्ट आपण नोट करूया की ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस दे ॲक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस हे सेम ऑब्जेक्टवर ॲक्ट नाही करणार, बिकॉज ते जर सेम ऑब्जेक्टवरती झाले तर ते एकमेकांचा इफेक्ट कॅन्सल आउट नाही करू शकत. त्यामुळे ते नेहमी वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सवर असतात. सो आय होप की तुम्हाला कळलं असेल की न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय आहे. थँक्यू.